सीझर डिलिव्हरीनंतर पोट कधीच कमी होत नाही, हे खरं आहे का? अजिबात नाही. सीझर डिलिव्हरीचं सुद्धा पोट कमी होतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की तुम्हाला प्रोटीन सोर्स जास्त खायचा आहे आणि फॅट्स हे कमी खायचे असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हो, एखादं चांगलं टमी टकर किंवा शेपवेअर खरोखर रेग्युलर वापरायला सुरुवात करा. असं पण अजिबात नाही की तुमचं सीझर होऊन आता 7-8 वर्ष झाले म्हणून आता पोट कमी होणार नाही, असं अजिबात नाहीये. तुमचं आता सुद्धा पोट कमी होऊ शकतंय. बस फक्त गरज असते ती तुम्हाला रेग्युलर चालणं किंवा जिना चढ उतर दिवसातून 2 ते 3 वेळेस करा, तरी सुद्धा तुम्हाला पोट बऱ्यापैकी कमी झालेलं दिसते. सर्वात महत्त्वाचं कारण पाणी कमी पिणाऱ्या महिलांचं पोट जास्त सुटलेलं असते, हे सर्वीकडेच दिसून येते. म्हणून पाणी मुबलक प्रमाणात प्या, जितकी गरज आहे तितकं तुम्हाला पाणी पिणं गरजेचंच आहे. आणि सिंपलशी गोष्ट आहे, भाजी, भाकर, भात, पोळी तुम्ही काही पण खा, पण ते लिमिटेड खा. तुमचं पोट नक्की आणि नक्की कमी होईल. रेग्युलर शेपवेअर किंवा टमी टकर तुम्ही रेग्युलर जर वापरलं तर तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की तुम्हाला त्याने तुमचं पोट बऱ्यापैकी शेपमध्ये आलेलं दिसते. भलेही ते कमी हो की ना हो, पण शेपवेअरमुळे ऍक्च्युली तुमचं पोट नक्की शेपवेअरमध्ये येते. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या मॉम्स इन्फो हब पेजला नक्की फॉलो करा.